नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये समजा अशा प्रकारे एक प्लॉट आहे आणि या प्लॉटचं चारी बाजूचं माप वेगवेगळं आहे। या बाजूचं माप आहे 20 फूट, या बाजूचं माप आहे 21.5 फूट, या बाजूचं माप आहे 22.5 फूट आणि या बाजूचं माप आहे 15 फूट। म्हणजे हा जो प्लॉट आहे किंवा स्लॅब आहे या चारी बाजूचं माप वेगवेगळं आहे। तर क्षेत्रफळ म्हणजे स्क्वेअर फूट कसे काढायचे असते या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करत असाल, तुम्ही मिस्त्री असाल, ठेकेदार असाल, कॉन्ट्रॅक्टर असाल किंवा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरचे विद्यार्थी असाल, सर्वांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम साध्या आणि सिंपल मराठी भाषेमध्ये माहिती सांगितलेली आहे, कारण जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक काम करावे लागणार आहे। आपल्या या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती नेहमी पाहायला मिळतील, त्यामुळे सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, तुम्हाला विषय समजला। अशा प्रकारे एक प्लॉट असेल किंवा स्लॅब असेल आणि चारी बाजूचं माप वेगवेगळं असेल तर क्षेत्रफळ म्हणजे स्क्वेअर फूट कसे काढायचे असते तुम्हाला माप सर्व समजली। आणि जो मधला जो कर्ण आहे ह्याचं माप आहे 25 फूट। आता आपल्याला हा जो अशा प्रकारे प्लॉट असेल किंवा स्लॅब असेल तर आपल्याला दोन टप्प्यामध्ये क्षेत्रफळ काढावे लागणार आहे। पहिला जो टप्पा आहे ABD, हा जो कोन आहे, तुम्हाला दोन कोन दिसत असतील, हा ABD एक कोन दिसत असेल आणि BDC हा दोन कोन दिसत असेल। सुरुवातीला आपल्याला ABD हा जो एक कोन आहे याचा आपल्याला सुरुवातीला क्षेत्रफळ काढावे लागणार आहे आणि त्यानंतर BDC याचं क्षेत्रफळ काढावे लागणार आहे आणि त्यानंतर दोन्हीची बेरीज केल्यानंतर हा जो प्लॉट आहे किती क्षेत्रफळचा आहे, किती स्क्वेअर फूटचा आहे, डायरेक्टली आपल्याला उत्तर मिळणार आहे। मित्रांनो, एकदम साधे आणि सिंपल मराठी भाषेमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे। व्हिडिओ लक्ष देऊन ऐका। आता आपल्याला सुरुवातीला काय करावे लागणार आहे, हा जो एक कोन आहे ABD हा जो कोन आहे याचा आपल्याला सुरुवातीला क्षेत्रफळ काढावे लागणार आहे। सिंपल काय करायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्या। या कोनचा आपल्याला सुरुवातीला क्षेत्रफळ काढूया, म्हणजे स्क्वेअर फूट आपल्याला काढावे लागणार आहे। माप किती आहेत सुरुवातीला लक्ष द्या, हे 15, 20 आणि 25 हे जे माप आहे सिंपल याची बेरीज करायची आहे। हा जो कोन आहे याची माप 3 येणार आहेत, बरोबर का। 15 अधिक 20 अधिक 25 सिंपल हे माप जे आहे या कोणचं ABDचं टाकायचं आहे। या सिंपल यांची बेरीज करायची आहे। आता या सिंपल यांची बेरीज केली तर उत्तर किती येणार आहे, उत्तर येणार आहे 60 येणार आहे। आता या 60ला तुम्हाला काय करायचं आहे, 2 न भाग लावायचा आहे। 2 न भाग लावल्यानंतर उत्तर किती येणार आहे, पुन्हा उत्तर येणार आहे 30, बरोबर का। लक्षात आलं ना। आता तुम्हाला काय करायचं आहे, एक वर्गमूळचं चिन्ह टाकायचं आहे। एक लक्षात येण्यासाठी तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तर तरी तुम्ही चालेल, पण एक तुम्हाला गणिताची एक पद्धत असती त्यामुळे तुम्हाला दाखवतो। 30 जे उत्तर आलेलं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। आता काय करायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्या। तुम्हाला ह्या 30 मधून 15 वजा करायचं आहे। यात जे माप टाकलेले आहेत आपण वजा करायचं आहे। उत्तर किती आलं, 30 मधून 15 वजा केलं 15 आलं। पुन्हा या 30 मधून तुम्हाला 20 वजा करायचं आहे। उत्तर किती येणार आहे, उत्तर येणार आहे 10 उत्तर येणार आहे। पुन्हा 10 इथे टाकायचं आहे। पुन्हा या 30 मधून तुम्हाला 25 वजा करायचं आहे। उत्तर किती येणार आहे, उत्तर येणार आहे 5, बरोबर आलं लक्षात। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सिंपल जे 30 आहे ते इथे टाकायचं आहे। पुन्हा गुणाकारचं चिन्ह टाकायचं आहे। पुन्हा जे 15 आहे ते इथे टाकायचं आहे। पुन्हा गुणिले 10 टाकायचं आहे। वरचं आहे तेच खाली आलं आहे असं टाकायचं आहे। सिंपल। आता काय करायचं आहे, तुम्हाला या चारीचा गुणाकार करायचा आहे। या चारीचा गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येणार आहे, उत्तर येणार आहे, तुम्ही कॅल्क्युलेटरवरती सुद्धा करू शकता। आता याचं पुन्हा वर्गमूळचं चिन्ह टाकायचं असेल टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल। आता याचं गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येणार आहे, 22,500 उत्तर येणार आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, समजलंय एवढ्या गोष्टी। आता 22,500चं वर्गमूळ काय हे तुम्हाला बघायचं। आता तुम्हाला वाटेल वर्गमूळ कसे काढायचं खूप कठीण आहे, पण तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, गुगलवरती जायचं आहे आणि 22,500चं वर्गमूळ काय सर्च करायचं आहे। डायरेक्टली तुम्हाला डायरेक्टली उत्तर मिळून जाईल। आता याचं उत्तर किती येणार आहे, जर तुम्हाला याचं वर्गमूळ करून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली गुगलवरती जावा। 22,500चं वर्गमूळ काय तुम्ही तिथे विचारा, गुगलला सर्च करा। सर्च केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली उत्तर मिळेल। उत्तर किती येणार आहे, उत्तर येणार आहे
150. म्हणजे मित्रांनो हा जो कोन दिसत आहे ना तुम्हाला ABD, हा जो कोन दिसत आहे याचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे? 150 क्षेत्रफळ आलेलं आहे बघा. समजले? एका कोनचं आपल्याला क्षेत्रफळ मिळालं. आता आपल्याला काय करायचं आहे, लक्ष द्या. एका बाजूचं आपल्याला याचं क्षेत्रफळ मिळालं, ABDचं क्षेत्रफळ मिळालं. आता BDCचं क्षेत्रफळ काढूया आणि नंतर दोन्हीची बेरीज करूया. आता पुन्हा काय करायचं आहे आपल्याला, पुन्हा जो कोन आहे दुसरा कोन कोणता आहे? BDC हा एक कोन आहे, बरोबर का? BDC हा एक कोन आहे, याचं आपल्याला आता क्षेत्रफळ काढायचं आहे. आता पुन्हा काय करायचं आहे, पुन्हा जे आपण सर्व माप होते आपले, माप किती होतं? हे 25 फूटचं माप होतं, त्यानंतरनं 22.5 फूटचं आणि त्यानंतरनं 21.5 फूटचं. सिंपल यांची बेरीज करायची आहे. किती होतं माप? 25 फूट होतं. त्यानंतरनं पुन्हा 22.5 फूट, 22.5 फूट, पुन्हा 21.5 फूट. सिंपल या सर्वांचा तुम्हाला बेरीज करायची. आता या सर्वांची जर बेरीज केली तर उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे 69. पुन्हा या 69ला तुम्हाला 2 भाग लावायचा आहे. 2 भाग लावल्यानंतर उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे 34.5. समजलं? आता पुन्हा एक वर्गमूळचं चिन्ह टाकायचं आहे तुम्हाला. टाकल्यानंतर जे 34 पॉईंट जे उत्तर आलेलं आहे ते सिंपल आहे असंच टाका. त्यानंतर 34.5 मधून 25 वजा करायचं आहे. उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे 9.5. सिंपल. 34.5 मधून 22.5 वजा करा. उत्तर किती येणार आहे? पुन्हा उत्तर येणार आहे 12 उत्तर येणार आहे. पुन्हा 12 इथे टाका. त्यानंतर पुन्हा 34.5 मधून 21.5 वजा करायचं आहे. उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे 13 उत्तर येणार आहे, बरोबर का? आता काय करायचं आहे, सिंपल तुम्हाला 34.5 जे त्या आयशी टाका. त्यानंतर पुन्हा जे गुणाकारचं चिन्ह आपल्याला गुणाकार करायचं आहे, अगोदर जे आपण केलं त्यानं तसंच. हे 9.5 इथे टाका. पुन्हा गुणले जे 12 आहे ते इथे टाका. पुन्हा जे 13 उत्तर आले ते वरचं आहे ते सिंपल आहे असं टाका. फक्त गुणाकारचं चिन्ह तुम्हाला ऍड करायचं आहे. आता सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, या सर्वांचा गुणाकार करायचा आहे कॅल्क्युलेटरवरती. कॅल्क्युलेटरवरती तुम्ही गुणाकार केल्यानंतर पुन्हा उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे 51,129 उत्तर येणार आहे, बरोबर का? याचा गुणाकार केल्यानंतर 51,129 उत्तर येणार आहे सर्वांचा गुणाकार केल्यानंतर. आता याचं वर्गमूळ काढायचं आहे. पुन्हा गुगलवरती जावा. 51,129चं वर्गमूळ काय? गुगलवरती सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली उत्तर मिळून जाईल. उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे 226. म्हणजे बघा मित्रांनो, हा जो कोन आहे BDC, हा जो कोन दाखवलाय ना आपण BDC, या कोनचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे बघा? 226 क्षेत्रफळ आलेलं आहे. समजले? आता सुरुवातीचं जे आपण काढलं होतं, हा जो कोन होता BDC, याचं क्षेत्रफळ किती आलं होतं? याचं क्षेत्रफळ आलं होतं बघा, याचं क्षेत्रफळ आलं होतं, पहिल्या कोनचं आलं होतं 150. त्यानंतर दुसरा जो कोन होता, दुसरा कोन कोणता होता? BDC, त्याचं क्षेत्रफळ किती आलं जे आता आपण गणित केलं ते 226, बरोबर का? त्या दोन्हीची बेरीज केली तर डायरेक्टली आपल्याला हा जो कोन आहे, हा जो टोटली म्हणजे हा जो स्क्वेअर आहे, हा टोटली जो स्क्वेअर आहे, हा टोटली स्क्वेअरचा आपल्याला डायरेक्टली क्षेत्रफळ म्हणजे स्क्वेअर फूट मिळणार आहे. आता या दोन्हीची जर बेरीज केली तर उत्तर किती येणार आहे? 376. हे बघा मित्रांनो, उत्तर आलं. म्हणजे तुम्हाला जो हा प्लॉट दाखवलेला आहे ना, तुम्हाला हा जो प्लॉट दाखवलेला आहे वेगवेगळ्या मापाचा, याचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे म्हणजे स्क्वेअर फूट किती आलेलं आहे? 376 क्षेत्रफळ म्हणजे स्क्वेअर फूट आलेला आहे. समजलं मित्रांनो? अशा प्रकारे तुम्ही जर वेगवेगळे माप प्लॉटचं किंवा स्लॅबचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही क्षेत्रफळ म्हणजे स्क्वेअर फूट काढू शकता. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.